एक अतिशय सुंदर असं नियोजन. गोलंदाजी ट्रॅक वरती तन्मय आलाय. चला स्टार्ट करा. समोर बॅटर आपण बघतोय मिस्टर अक्षय. व्हेरी फर्स्ट बॉल आणि थोडासा खाली राहिला. एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे. ऑफ द मार्क की या ठिकाणी बायचे रूपान आले. सिंगल कंप्लीट झाले स्कोर कार्ड वरती. विपक्ष मॅच आपल्याला बघायला मिळते. निवॉन दोन्ही संघांना खूप चांगलं कन्सिस्टन्सी ठेवली आणि मेगा फायनल मध्ये दाखल झाल्यात. दोन्ही संघाचं भरपूर सारं कौतुक आणि खूप साऱ्या शुभेच्छा या मॅच साठी. 9 सेकंडचा बॅटर आपण बघतोय आता स्ट्राईक वरती मिस्टर धीरज, ज्याच्याकडे भरपूर क्षमता आहे. तोच तन्मयच्या अगेन्स्ट बॅटिंग करताना आपल्याला फाटून काढले. चेंडूला ऑन ड्राईव्हच्या रूपानं लॉंग ऑनचा खेळाडू चेंडूला फील्ड करेल. एकदम परिपूर्ण 12 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि या 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धाबा बनवण्याचा प्रयत्न असेल, कारण टॉस जिंकल्यानंतर एक धाडसी निर्णय संध्याकाळच्या सत्रामध्ये बॅटिंग करण्याचा आणि तो एक महत्वाचा आहे, कारण दमटपणा थोडासा हवेमध्ये चेंडू लवकर ट्रॅव्हल होणार नाही आणि त्यासाठी मात्र तुमचं शॉर्ट सिलेक्शन किंवा सिंगल डबल ज्याला आपण लाईफ लाईन म्हणतो इज बिग इम्पॉर्टंट. पुढचा चेंडू यावेळेला टायमिंग करायचा प्रयत्न. लेग गलीला बाद होत आहेत फलंदाज न्यूमॅन. थोडेसे वॉर्मअप करते आपण प्लीज. आदरणीय उत्तमजी पिंपळे साहेबांचा एक शुभ आशीर्वाद आणि त्यांचं शुभागमन आमच्या VIP डायसला 4 चांद लावताना. ऑल इज वेल टुर्नामेंट. यावेळेला सरळ बॅटनं ऑन दी अपचा येतोय. एक अप्रतिम शॉट, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपण बघतायत. सिंगलने धावसंख्या पोहोचले 5 वरती. संध्याकाळचं 4 झालेले आहेत. संध्याकाळचं सत्र आपण बघतायत. एका बाजूने सूर्य अस्ताला जातोय आणि दुसऱ्या बाजूने विजेता आपल्या समोर येईल. पहिलं पर्व आहे. हो चांगला आणि इथे उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय. नवनीत आउट बाद. मध्ये दाखल होत आहेत. नवनीत आउट, फर्निचर डिस्ट्रॉय झाले. पहिले षटकाचे इथे झाले समाप्ती. एंड ऑफ द फ्रेश ओव्हर. लॉस ऑफ 2 विकेट, 4 रन्स ऑन स्कोर कार्ड. आपण बघतायत न्यूमॅन यतीन पाटील एक अप्रतिम गोलंदाज आहेत. निवान संघाकडनं एक फ्रंटलाईन गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये. तर स्ट्राईकला इथे धीरज. 3 मॅन ऑफ द मॅच घेतलेले आहेत यतीननं. सुवेजित पूलचा फटका बनवलाय सक्सेसफुल. स्टँड अँड डिलिव्हर्ड. हाय हँडसम षटकार. अल्टी पल्टी शॉट ज्याला आपण फॅन्सी शॉट सुद्धा म्हणतोय तो मात्र आलाय धीरजच्या बॅट मधनं. पुऱ्या अर्धा डझन धावा. धावसंख्या पोहोचले ती 10 वरती. एक जबरदस्त शॉट सिलेक्शन, प्रॉपर एलिव्हेशन, गोड आवाज आणि आलाय 6 धावा. 1-0 डबल डिजिट डबल फिगर मध्ये धावसंख्या बघायला मिळते. यतीन पाटीलचं स्वागत केलंय धीरजनं. एकच वार आणि सर्वच गार या पद्धतीचा शॉट. बघूया यतीन पाटील करतील का कमबॅकिंग. चला लवकर गेम थोडा स्पीडअप करा आपण. पुढचा चेंडू
गतीला परिवर्तन, बॉल हवेमध्ये आहे, तदवर पोहोचणार नाहीये, नौमत लंडला चेंडू पडेल. दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट आणि झालाय सक्सेसफुल. धावसंख्या 2 ने पोहोचते 12 वरती. चेंडू झालेले ते 8, धावा आहेत ते 12. 4 महत्वाचे चेंडू, महत्व भरपूर आहे प्रत्येक चेंडूचं. प्रत्येकाला इथे चॅम्पियन बनायचं आहे, विजेता बनायचं आहे. 2024 पहिलं पर्व कोण जिंकेल हे भरपूर महत्वाचं आहे. कामगार चषक कोकुयो कॅमलिन कामगार ग्रुप तर्फे आयोजित आणि दुर्गा कॅटरर्सच्या माध्यमातून 2 आकर्षक चषक आम्हाला प्रोव्हाइड केले गेले. ओ या वेळेला मात्र क्लास 1 चेंडू, यतीन पाटिल की गेंद बुलाती है मगर जाने का नहीं. आउट, फलंदाज बाद न्यूमॅन. चौदा धावा झालेल्या आहेत. शेवटचे 2 चेंडू, यतीन पाटील विपक्ष साहिल. नक्कीच आपण बघतायत सध्याच्या मॅच मध्ये महत्वाची भूमिका. ओ या वेळेला पिकअप शॉट आणि आलाय चेंडू सीमा पार, चौकार. थँक्यू. जबरदस्त सॉन्ग. 12 महिने 11 खेळाडू, 10 बोटे, 9 ग्रह, 8 दिशा, 7 आश्चर्य, 6 संवेदना, 5 महासागर, 4 वेद, 3 ऋतू, 2 डोळ्याने फक्त एकच छत्रपती शिवाजी महाराज. इथे मात्र गडी पास झालाय आणि टार्गेट सेट केलं गेलंय ते 19 धावांचं. चला फील्ड अरेंज करा. 12 चेंडू 19 टार्गेट. आज की शाम किसके नाम, कोण होईल विजेता 2024 कामगार चषकाचा. त्याला प्रारंभ झालाय पहिल्या पर्वाला उंबरोळीच्या भव्य अशा प्रांगणामधनं. उंबरोळीचं भव्य सभा मंडळ, तमाम क्रीडा रसिकांची उत्सुकता, कामगार चषकाचं निमित्त आणि आमच्या आलेल्या सर्व मान्यवरांचा शुभ आशीर्वाद या स्पर्धेला 4 चांद लावताना एक अभूतपूर्व दैदिप्यमान नेत्रदीपक असा सोहळा आपण भव्य अशा प्रांगणामध्ये एन्जॉय करतोय. 19 टार्गेट सेट केले. चला ओपनिंग पेअर त्वरित आपण मैदानाच्या आतमध्ये जा. तोवरती ऐकूया एक मानवच्या माध्यमातून सॉन्ग. साहिल आणि यतीन पाटील डोळ्यामध्ये स्वप्न 19 धावांचा आणि या सुंदर आकर्षक ट्रॉफीला स्पर्श करण्याचा. कारण चैंपियन होना एक अलग ही मजा है इस चैंपियन में. विजेता बनना एक अपने आप की पहचान है. 12 में 19 से 19 का टारगेट और एक बड़ी मैच के लिए 2 धुरंधर, एक तरफ साहिल और यतीन पाटिल ने तरफ सपना लिए बीच मैदान की तरफ अग्रेसर होते हुए एक चांगला बॅटल. समोर गोलंदाजी ट्रॅक वरती आपण बघतायत धीरज त्याचं नाव आहे. तो आत्मविश्वासाच्या नावेवरती
मुसीबत की नदी को आसानी से पार करता है उसका नाम है धीरज. तो धीरज एका बाजूने तीन पाटील 12 मध्ये 19 टार्गेट. बघूया आजचा दिवस एक मे कोण आपल्या नावावरती नोंदवेल. दोन्ही संघांना मन जिंकलेली आहेत. ज्या पद्धतीने 16 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. 2 संघ खेळतात मेगा फायनल. समोर धीरज एक बाजूने 3 पाटील. चला मॅच ऑन करा धीरज. पहिला आयटम ओव्हर द विकेट. हे 3 पाटील आहेत समोर. साईडला चेंडू जाते मिडॉनला. एकदम कम्प्लीट साईल वेगानं जात आहेत आणि करतायत 2 धावा कम्प्लीट. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा. व्हॉट रनिंग बिटवीन द विकेट. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. जिंकण्याची चिप हा रिस्क देण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रेरणा देतोय. कारण सिंगलला डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करणं सोपं नाहीये. संपूर्ण दिवसभर खेळतायत परंतु ऊर्जा वाचवली ती 3 धावेमध्ये कन्वर्ट करतायत. क्या बात है. कुछ लोग हृदय पर ऐसा असर कर जाते हैं टूटे हुए दर्पण में भी पूरे नजर आते हैं. मिलते हैं कुछ क्षणों के लिए लेकिन ताउम्र दिल में बच जाते. ये दिल में बसने वाली रनिंग बिटवीन द विकेट है. लाजवाब. हो यावेळेला टच केलाय फक्त. दिशा दिले शॉर्ट रनमॅनला. सिंगल कम्प्लीट. धावसंख्या पोहोचली ती 4 वर. येणारे 10 मध्ये गरज आहे ती 15ची. 10 बॉल 15 धावा. एका बाजूने आपण बघताय हे 3 आणि साहिल. दुसऱ्या बाजूने धीरज अविरतपणे अखंडपणे जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा. रणनीती साठज यांचा सुंदर तालमेल म्हणजे चॅम्पियन बनण्याचं स्वप्न साकार करणं. हो यावेळेला गतीला परिवर्तन. ऑन साइडला फक्त बॅटला ड्रिल केलं होतं. धावसंख्या 1 ने पोहोचते ती 5 लेगबाईच्या रूपानं. नऊ 14 गरज. थोडस गेम स्पीडअप करा. सर्व कोर कमिटीचं भरपूर सारं कौतुक आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. कोकुयो कॅम्लिन कामगार ग्रुप आणि त्यांची संपूर्ण अंटायर टीम. आदरणीय अजयजी राणे साहेब, संतोषजी पाडवी साहेब, संपूर्ण अंटायर टीमच्या मी ऋणी आहोत. मला समालोचन करण्याची संधी दिली. हा दिवस एक चांगला एन्जॉय करताना आम्ही नक्कीच आपल्यासोबत जोडलो गेलो. त्यासाठी स्पेशली थँक्स टीमचं. वळी आपण मॅच कडे. दहाव्या स्कोर कार्ड वरती 5 आणि दरम्यान शॉर्ट बॉल आलाय. पुढचा चेंडू आणि इथे चेंडू फाईन लेगला जातो सीमारेषेच्या बाहेर. चौकार. फायनल सुरू आहे आणि आमचे जे स्पॉन्सर्स आहेत, आमचे जे दाते आहेत, ज्यांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केले, त्यांना मी स्पेशली थँक्स म्हणतोय. आदरणीय अजितजी राणे साहेब, किशोरजी वटे सर, हेमंतजी तेजे सर, अभिषेक त्रिपाठी साहेब, अजित करपे सर, चंदनजी पाटील, निलजी पाटील साहेब, सुधीरजी जाधव साहेब, क्लीन कंट्रोल, निशा एंटरप्राइजेस, दिव्या एंटरप्राइजेस आणि इथे टॉट बॉल, कलरिकल एंटरप्राइजेस, जावेद शेख सर, श्री गजानन एंटरप्राइजेस, मनोज गावड सर, योगेश सर्व्हिस, संस्कार एंटरप्राइजेस, रोहितजी चिटणीस सर, अजयजी वाडीकर सर, संदीप शुभा टेक्निकल आणि धनाजी देवरे सर. बिल्डिंग अरेंज करा प्लीज. अंधाराची नोंद घ्या. स्कोर कार्ड वरती 9-10 धावेची गरज आहे. सन्मान्य सतीशजी मोरे सर, अविनाशजी सावे साहेब, अपेक्स टेक्नोब्लास्ट, महेश नवले सर, जितेंद्र ठाकूर सर, दीपकजी केळकर सर, 3 मात्रे सर, सतीशजी निकम सर, संजय पावसकर सर, मनीष मोगरे सर आणि नाथास कदम, मनीषा मोगरे.
थँक्यू सर्व स्पॉन्सर्सचे आम्ही आभारी आहोत. आपण चांगलं सहकार्य केले. 10ची गरज आहे आणि इथे इट्स अ वाईट बॉल. 6 मध्ये आता 9ची गरज आहे. थोडीशी गेम स्पीडअप करा. अँड स्पेशली थँक्स आदरणीय उत्तमजी पिंपळे साहेब, बेस्ट फाउंडेशन, सुशीलजी जुडी साहेब, मयूरजी चोनकर सर, प्रीमियम पॅकेजिंग, गजाननजी एंटरप्राइजेस आणि दुर्गा कॅटर्स, सर्वांचे आम्ही आभारी आहोत. आणि इथे साईडला चेंडू मिड ऑफला ट्रॅव्हल केलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी वेगानं जात आहेत साहिल आणि झालंय दुसरी धाव परिपूर्ण. आता येणारे चेंडू आहेत 5 आणि धावा बनवायच्या त्या 7. 5 मध्ये 7ची गरज. हो, याही वेळेला येथील पाटील लीड करतायत आणि सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी येथील वेगाने येत आहेत आणि 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी कपल ऑफ रन्स आपल्याला बघायला मिळतात. 3 धावा कंप्लीट आणि आता 4 चेंडू आणि 4 धावेची गरज. दोन्ही फलंदाज थकलेले आहेत. परंतु कैसे कहू की मैं थक गया हूं, न जाने किस किस का हौसला हूं मैं, असं दोन्ही फलंदाज मनातल्या मनात म्हणत असतील. 4 मध्ये 4ची गरज. लाईट्स ऑन झालेले आहेत. 4 चेंडू 4 धावेची गरज. कंपल्सरी चेस. हो, फक्त दिशा दिले शोधावं लागत आहे. काय लाईफ लाईन शोधले. सिंगल डबल आणि आता 3 मध्ये 2ची गरज. निवान 3 चेंडू 2 धावेची गरज आहे. बघूया, दोन्ही फलंदाज भरपूर थकलेले आहेत, परंतु आम्हाला जिंकायचं आहे. एकमेव ध्येय. आणि इथे मॅच जिंकतोय निवान.